हरे हरे कृष्ण कृष्ण सर्वांना. माताजी, सादर प्रणाम माताजी. हरे कृष्ण सर्वांना. तर आहे ना, आपण आपला मंगलाचरण आपलं आपण म्हणू. एकच मिनिट. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. प्रणमामि हरिप्रिये गोवर्धनधरं गोपालं गोपरूपिणं गोपीशं गोविन्दं गोपिकाप्रियं. नमा ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण्य हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तुम्हाला सगळ्यांना आवाज येतोय ना व्यवस्थित? हो हो माताजी. मला हा येतोय येतोय. ना? हा, थोडस कसं माहितीये, हा चालेल. मला इथे इंटरनेट थोडस कमी दिसतंय म्हणून. ओके, तर आपण आहे ना आज आपला 7वा अध्याय सुरू करणार. त्याच्या आधी आपण राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यासाठी सोप्या भाषेमध्ये गीता लिहिली. मग त्याच्यानंतर आहे ना, नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते की ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला. मग आहे आपल्या आमच्या मराठीच्या पूर्ण टीम आणि आमच्या पूजा माताजींना प्रणाम करते. आणि ह्या अन्वया माताजी ज्यांनी माझ्यासाठी आम्हाला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण रोज वेळेत येता, तुम्हाला सर्वांना माझा सादर प्रणाम. मग आपण 6व्या अध्यायामध्ये ध्यान योग अर्जुनाला वाटत होतं ना असं की आपण की एवढासा आत्मा आहे आणि ज्ञानच मिळवणं हे जर का आपलं ध्येय आहे, तर मग आपण कशासाठी हस्तिनापूर साम्राज्य हवं आणि सगळं हवं. त्यापेक्षा असं करूया, आपण वनात जाऊया आणि ज्ञानाच्या मार्गावर चालूया, असं कुठेतरी अर्जुनाला वाटत होतं. मग हा ध्यान योग कृष्णाने व्यवस्थित सांगितला. व ध्यान योगाचे टप्पे तो काय आहे? अष्टांग योग आहे. 8ही अंगानी तुम्ही कृष्णाशी जोडलं जायला पाहिजे. 1 बाय 1 8 स्टेप जो पूर्ण केल्या पाहिजेत, स्किप नाही करू शकत. आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. मग झालं काय, हा ऐकल्यावर आहे ना अर्जुनाने कृष्णाला सांगितलं की कृष्णा, मी वायूला कंट्रोल मध्ये करू शकतो, पण मी माझ्या मनाला कंट्रोल ताब्यात ठेवू नाही शकत. मग कृष्णाने काय उत्तर दिलं की अर्जुना, जे अशक्य आहे ते मी तुला का सांगेन. तुमचं मन तुमच्या ताब्यात ठेवायला म्हणजे हा योग अशक्य नाहीये. ध्यान योग तो शक्य आहे, पण कधी जर का तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल, म्हणजे अभ्यास सराव हवा, अभ्यास युक्ते म्हणजे सराव हवा आणि तुमच्या मनावर तुमचा ताबा हवा. तरी पण अर्जुनाला काय तो फारसा आवडला नव्हता, म्हणजे त्याला वाटत होतं की आपल्याला तो जमणार नाही. मग त्याच्यानंतर त्याने विचारलं की जे योगी ह्या मार्गावर अयशस्वी होतात, मग कृत्यांचं काय होतं. मग कृष्णाने सांगितलं की जर का तुम्ही म्हणजे थोडी प्रगती केली असेल तरी सुद्धा ती वाया जात नाही.
तुम्हाला पुढचा जन्म हा एका गुणी आणि धनवान कुटुंबात मिळतो, की जिथे आपल्या अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा योग्य प्रकारे भागवल्या जातील आणि त्यासाठी फार श्रम नसेल आणि तो मग तुम्ही भक्तीचा मार्ग जॉईन करू शकाल परत. आणि जे अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन काहीतरी कारणाने मृत्यूला प्राप्त होतात अशांना कृष्ण वैष्णव कुटुंबात जन्माला घालतो, की जिथून अगदी आईच्या पोटापासूनच ती मुलं भक्तीशी जोडली जातात. म्हणजे हे जी आपली भक्ती किंवा हे जे काही केलेलं असतं हे कधी फुकट जात नाही. मग त्याच्यानंतर कृष्णाने अर्जुनांना सर्वोच्च योगी कोण सांगितलं. मग हा जो अध्याय आहे ना 6वा, इथं शेवटी सर्वोच्च योगी कोण ते सांगितल्यामुळे ना त्याने काय सांगितलं, की जो दिव्य प्रेममय सेवेद्वारे माझ्यामध्ये सतत लीन असतो. मग अर्जुनाला प्रश्न पडला, की आता हा भक्तीमध्ये असणारा योगी कृष्ण सर्वोच्च योगी म्हणतोय. मग भक्ती म्हणजे काय, कशी करायची. भगवंतांची सेवा करायची मान्य आहे, पण नक्की काय करायचं. हल्लीच मला काही दिवसापूर्वी एका माताजीनी विचारलं होतं बघा, की भक्ती करू म्हणजे काय करू. तर हे जे आता आपला आजचा 7व्यापासून अध्याय सुरू झाले ना, हे भक्ती योगाचे अध्याय. तर आपल्याला इथं ना भक्ती आपण कृष्णाची करायची. मग आपल्याला माहित तर पाहिजे की कुठे राहतात, कसं आहे त्यांचं धाम, त्यांना काय आवडतं. तर ह्या अध्यायामध्ये आपल्याला कृष्ण बरंच काही काय सांगणार आहेत आणि हे सगळेच अध्याय भक्ती योगाचे अध्याय आहेत, आपल्याला कृष्णांशी जोडणारे. मग आहे ना ह्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. मग ज्ञान म्हणजे काय, तर तुम्ही कुठल्याही विषयाचं ज्ञान मिळवता ते. मग विज्ञान कधी बनतं त्याचं, तर जेव्हा आपण ते ज्ञान व्यवहारामध्ये किंवा जीवनात प्रत्यक्ष वापरतो तेव्हा ते विज्ञान बनतं. नाही तर तुम्ही एखादी केलात कुठला तरी कोर्स केलात, एखाद्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलं, पण मग तुम्ही तुमचं दुसरं काहीतरी चॉईस निवडली आणि ते शिक्षण कधी वापरलंच नाही ज्या क्षेत्रातलं घेतलं, मग ते विज्ञान नाही बनू शकत. ते विज्ञान कधी बनणार, तर जेव्हा तुम्ही जीवनात प्रत्यक्षात यूज करणार. मग गीता हे असं आहे की जे तुम्ही जीवनात प्रत्यक्ष ते वापरायचंय आणि आत्म्याला परमात्म्याशी जोडण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. आता असं हे ज्ञान विज्ञान योग आहे की जे आपल्याला कृष्णाशी अजून अजून जोडेल. त्याची माहिती सांगितली आहे कृष्णाने स्वतःविषयी वगैरे. तर आता इथे ना पहिला आहे की कृष्णांच्या ज्ञानाचा कृष्णाबद्दलच्या हे ज्ञान मिळवून का उपयोग, त्याचा महिमा सांगितलाय. मग त्यांच्या वेगवेगळ्या शक्तींचं वर्णन केलंय, आपण पाहू त्या शक्ती. मग ह्या शक्ती का सांगितल्या, तर आहे ना की त्या पाहून आपल्याला कृष्णांचं स्मरण व्हायला हवं. मग भगवंतांना शरण कसं जायचं असतं. मग थोडं देवपूजेविषयी सांगितलंय, देवपूजा करतो म्हणजे आपण काय करत असतो. आणि मग भ्रमातून भक्तीकडे मग बघू म्हणजे खरी भक्ती काय असते. हम्म माताजी पुढची स्लाइड घ्या. आता आहे ना आपण असा विचार केला की भगवंतांना काय जास्त प्रिय आहे. आता भक्ती योगाचे अध्याय सुरू झालेले आहेत, परमार्थाचे ज्ञान असं प्रभुपाद स्वामींनी त्याला नाव दिलेलं आहे. पण काय केल्यावर कृष्णांना अतिशय आनंद होत असेल. हा तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं की आपण असं काय केलं म्हणजे कृष्णांना आनंद होईल. कृष्णाचे ज्ञान इतरांना सांगणे. आणि कोण दुसऱ्यांनी पण सांगा. आणि कोणाला काय वाटतं. भक्तांची सेवा. हे बरोबर आहे एकदम. आणि कृष्ण आपल्यातच आहे असं समजून वागणं, म्हणजे आपण ऍटलिस्ट ही जाणीव आहे की आपल्या प्रत्येक नेहमी सोबत आहेत ते आणि आहेतच. कायमच असणार आहेत, बाकी कोण सोबती असेल न असेल पण ते मात्र असतात. म्हणजे ते सोबती पण असतील आणि आपण त्यांच्या सारखं होण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे त्यांच्या सारखा विचार करून आपल्यातलं दैवत्व जागृत करण्याचा प्रयत्न करायचा. तर आहे ना म्हणजे कृष्णांना काय आवडतं, तर आहे ना दोन गोष्टी
नी कृष्ण खूप आनंद होतात. तुम्ही प्रत्यक्ष त्यांची काही करा अगर न करा, जो त्यांच्या भक्तांची सेवा करतो म्हणजे जे संत आहेत किंवा जे ऑलरेडी भगवंतांच्या सेवेमध्ये आहेत, हा, अशांची तुम्ही सेवा केलात ना, अशा त्यांच्या शुद्ध भक्तांची सेवा, त्यांच्या काही करून आपण मदतीला गेलो, त्यांच्या सेवेत थोडंसं काहीतरी करू शकलो, तर भगवंतांना खूप आवडतं की हे आपल्या भक्तांची सेवा करतायत. आणि दुसरं म्हणजे बद्ध आत्म्यांना कृष्णांच्या, हे जे आता आपण गीता भागवतम असं हे ज्ञान, जे सनातन ज्ञान शिकतोय, हे आपण बाकीच्या बद्ध आत्म्यांपर्यंत देऊ शकलो, तर ही दोन काम कृष्णांना खूप आवडतात. प्रभुपाद स्वामींचं उदाहरण घ्यायचं झालं तर पहिल्याच भेटीत भक्ती सिद्धांत सरस्वतींनी त्यांना सांगितलं होतं की हे बघ, तुला आपल्या ग्रंथांचं इंग्लिश भाषेमध्ये ट्रान्सलेशन करायचंय आणि हे जे गीता भागवतम, हा म्हणजे हा भागवत धर्म आहे ना, ह्याचा प्रचार आणि प्रसार पाश्चात्य देशांमध्ये करायचा आहे. तर जीवन म्हणजे खूप आधीपासून प्रभुपाद स्वामी हे ट्रान्सलेशन करत होते. सोपं नाही. आता तुम्ही गीता वाचाल ना, तर तुम्ही बघा किती अवघड आहे ते. ट्रान्सलेशन कर म्हटलं आणि केलं, एवढं सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे तुमच्या अगदी मनात ती उतरलेली असायला हवी. तर त्यांनी प्रामाणिकपणे हे ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न केला. आणि दुसरी, कृष्ण मंदिरांची जगभर स्थापना केली आणि ह्या भागवत धर्माचा जगभर प्रसार केला. तर हे जी दोन कामं आहेत की त्यांच्या भक्तांची सेवा जशी प्रभुपाद स्वामींनी आपल्या गुरूंची केली, आणि त्यांच्या बद्ध आत्मे, म्हणजे आता ह्या क्लासमध्ये येण्यापूर्वी मलाही माहित नव्हतं. म्हणजे मला पण पडायचे असे प्रश्न, कोण आहोत आपण, कुठून आलो आपण, काय सांगितलंय गीतेमध्ये, कोण आहेत कृष्ण, असे प्रश्न मला पण पडायचे, पण उत्तरं अशी खूप क्लिअर माहित नव्हती. मग जेव्हा मी शिकले, गीता माताजींनी शिकवली, प्रश्न पण खूप विचारले, तेव्हा कळलं की हे सगळं काय आहे, थोडं थोडं. मग तर आहे ना, असेच जे बद्ध आत्मे असतात की जी ज्यांचा परमात्म्याशी संपर्कच झालेला नसतो, आपण कोण आहोत, आत्म्याचा खरा आनंद काय, अशा काही गोष्टी माहीत नसतात, तर अशांपर्यंत जेव्हा आपण हे कृष्ण भावनेचं ज्ञान देतो, हे गीता भागवतमचं, ते कृष्णांना आवडतं. कारण इथे एक उदाहरण आहे. आता समजा एक मेंढपाळ आहे आणि त्याच्या 100 मेंढ्या आहेत. आणि 99 मेंढ्या संध्याकाळी अगदी व्यवस्थित घरी परत आल्या. आणि झालं काय, एक मेंढी चुकली. तिला म्हणजे खाऊन इकडे तिकडे काहीतरी खाणं शोधण्याच्या नादात चांगलं झुडूप वगैरे हिरवगार दिसलं असेल, आणि ती हे असतंच आपल्यासारखी की छान छान काहीतरी दिसतंय, हे नको ते नको ते करत इंद्रिय सुखांच्या मागे गेली धावत आणि परत काय आली नाही. तर त्या मेंढपाळाला बघा कसं असतं ना, जी 99 हे मेंढ्या ज्या अगदी व्यवस्थित घरी परत आल्या, त्याचं त्याला अप्रूप नसतं. म्हणजे अप्रूप नसतं असं नाही, त्याची त्याला काही काळजी वगैरे वाटत नाही. पण ते एक मेंढी जी चुकली, आपल्यापासून दुरावली, त्याची त्याला खूप काळजी वाटते की आता ही तर आली नाही बाबा, आणि ह्याला कोणतरी हिंस्त्र प्राण्याने मारलं तर काय करायचं, कुठेतरी टेकड्यांवरून पडली बिडली तर काय करायचं, असं. मग जर एखाद्याने ती मेंढी त्याला शोधून दिली तर त्याला केवढा आनंद होतो. तसे भगवंत हे आपले आई वडील सगळं आहेत. त्यामुळे त्यांना पण आपली खूप सुहृदम सर्व भूतानाम आहेत. त्यामुळे त्यांना पण आपली काळजी वाटत असते आणि त्यांना वाटत असतं की हा मनुष्य देहाचा उपयोग करून आपण त्यांच्याकडे यावं. त्यामुळे जो कोण आहे ह्याच्यामध्ये त्यांना मदत करतो ते भगवंतांना खूप प्रिय असतात. ओके. मग आपण आहे ना, तो माताजी, फक्त एकच मिनिट, ते मागची स्लाइड घ्या. तिथे ना महाविष्णू आहेत. ते आपण उद्याच्या अध्यायामध्ये ब्रह्मांडाची रचना बघू. त्यामध्ये हे कारणोदकशाही विष्णू किंवा महाविष्णू, आणि ह्यांच्या एका श्वासामधून त्यांनी श्वास बाहेर सोडला की त्यांच्या शरीरामधून करोडो ब्रह्मांड बाहेर येतात. आणि प्रत्येक मग ब्रह्मांडामध्ये सगळे ग्रह गोल वगैरे सगळं असतं. आणि त्यांनी श्वास आत घेतला की ती ब्रह्मांड परत त्यांच्या आतमध्ये जातात. तर हे महाविष्णू आहेत. आपण उद्या आणि डिटेल ब्रह्मांडाची व्यवस्थित रचना समजावून घेऊया. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा श्लोक वाचा माताजी.
हरे कृष्ण माताजी. श्री भगवानुवाच मयासक्ता मनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. हरे कृष्ण. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्णा. बघा, ह्यात हा जो शब्द आहे बघा, तत्शृणु. कृष्ण काय म्हणतायत? ऐक. आता ऐक. कसं ऐक? तर निसंदेहपणे तू मला जाणायचंयस. हा, म्हणजे जर का आता ऐक म्हणजे काय? तत्शृणु. आधी अतिशय लक्ष देऊन ऐक. म्हणजे कसं ऐकायचं असतं माहितीये? कानामध्ये प्राण आणून एकाग्रतेने ऐकायचंय. ऐकणं ही भक्तीची खूप महत्वाचं हे आहे. सुरुवात भक्तीची तुम्ही कृष्णांविषयी ऐकण्यातच होणार आणि ज्ञान त्याचे ऐकण्यातूनच मिळत जाणार आपल्याला. आणि अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही मन लावून भगवंतांविषयी ऐकणं, कारण आपल्याला जीवनभर ते ऐकायचंय. सततम कीर्तयन्तो माम. कृष्णाने काय सांगितलंय की तुम्ही नित्य, भागवतम मध्ये श्लोक आहे, नित्यम भागवत सेवया. एकदा नाही करायचंय किंवा आठवड्यातल्या ह्या दिवशी करा असं नाही, तुम्ही नित्य करायचंय ते. हा, आणि त्यासाठी ऐकणं खूप गरजेचं असतं. तर आपल्याला कृष्ण आपण कसं ऐकतो? आता शाळेमध्ये लेक्चर वगैरे, हे गीता जीवनात पण उतरवा. तुम्ही एखादं काय तुमच्या कॉन्फरन्सला गेलाय किंवा तुम्ही कॉलेजमध्ये आहात, शाळेत आहात, तर ऐकताना ध्यानपूर्वक ऐका, एकाग्रतेने ऐका. इथं अर्जुन पण तसाच ऐकतो आणि कृष्ण सांगतायत पण की तू अतिशय लक्ष देऊन ऐक. आता ऐकण्याने सुरुवात होत असते. मग हे जे ज्ञान आहे ना, ते कृष्णांच्या म्हणजे कृष्णांविषयी आदर हवा, पूर्णपणे माझ्या भावनेने युक्त होऊन. हा, त्यांच्यावर मन आपलं केंद्रित व्हायला हवं आणि निसंदेह आपल्याला कृष्णांना जाणायचंय. छोटे छोटे प्रश्न उठतील, मोठेही उठतील, तर ते योग्य वेळेस विचारा, पुस्तकांमध्ये उत्तर शोधा. हा, म्हणजे त्या शंकांचं निरसन करून घ्या त्यांच्याविषयीचं, तर ते आपण भक्तीमध्ये आणि त्यांच्याशी जोडू शकू. ओके, तर लक्षात ठेवा हा, की आपल्याला ऐकायचंय हे अतिशय एकाग्रतेने ऐकायचंय. मग आपल्याला बघा, तुम्हाला माहित आहे जप काय सांगितलंय? तोंडाने करा, कानाने ऐका. तोंडाने करा, कानाने ऐका. हा, तर हे ऐकणं अतिशय महत्वाचं असतं. मग आहे ना, आपला मंत्र काय आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असा आपला महामंत्र आहे की नाही? मग ह्यातला हरेचा अर्थ काय आहे? तर हरा म्हणजे राधाला आपण पुकारतो, राधा राणीला. हरा, तिचं एक नाव आहे हरा. हरा का? तर कृष्णांचं मन तिने हरण केलेलं आहे. कृष्णांचं मन कुणाकडे आहे? राधेकडे आहे. आणि हरे का झालंय? तर संस्कृत मध्ये स्त्रीलिंगी हाक मारताना काय होतं? राधाचं राधे, तसं हराचं हरे. मग कृष्ण कोण आहे? आणि हा, मग हरे म्हटल्यावर राधाराणी म्हणते काय? ओ देते ती आपल्याला. मग आपण तिला सांगतो की आम्हाला कृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये व्यस्त ठेव. हा, मग कृष्ण म्हणजे काय? तर कृष्ण ह्या शब्दाचा अर्थ आहे सर्वाकर्षक. ते तुमचं चित्त तर वेधून घेतीलच, ते मनमोहन आहेत म्हणून घेतील, किंवा त्यांचं तो हेच आहे, गुणच आहे की ते सर्वाकर्षक आहेत. आणि ते फक्त तुमचं चित्त त्यांच्यामध्ये गुंतणार नाही, तर आपली जी कित्येक जन्मापासूनच्या ह्या प्रवासामध्ये ही जी कर्मफळं आपण साठवलेली आहेत ना, त्याची पाप पुण्य हे जे म्हणून काय जमा केलोय आणि त्या जाळ्यात अडकलोय, ते सगळं पण ते आकर्षून घेतात. आपली पाप सुख हे सगळंच आपलं ते आकर्षण घेऊन, म्हणजे स्वतःकडे घेऊन आपल्याला शुद्ध बनवत जातात. असे ते सर्वाकर्षक आहेत कृष्ण म्हणजे. हा, एकदा आपण कृष्णांकडे आकर्षित झालो की तुम्ही अनुभव घ्या की बाकीच्या कशामध्ये आपल्याला इतका रस नाही वाटत. त्यांचं हे ऐकण्यामध्ये जितका रस येईल ना, एकदा गोडी लागली की बाकीचं तेवढं इंटरेस्टिंग नाही वाटत, कारण हे आहेच तसं. उत्तम श्लोक म्हणतात त्यांना. मग हरे कृष्ण
मग हरे राम, राम का आहे तर कृष्ण आणि राम ही नावं आपण का घेतो तर ह्या दोघांनीही मनुष्य जीवन जन्म घेतला किंवा अवतार म्हणा आपण अवतारच आणि कसं वागायचं असतं हे स्वतःच्या आचरणातनं त्यांनी आपल्याला शिकवलंय. बाकीचे अवतार जे झाले ना प्रल्हाद नरसिंह अवतार म्हणजे कुर्म मत्स्य अवतार वराह अवतार हे कसे झाले एका ठराविक कारणासाठी आले ते केलं आणि लगेच गेले. पण इथे ह्या दोन अवतारांमध्ये ना आपल्याला मनुष्य म्हणून रामाने शिकवलेलं आहे की तुमचं आचरण कसं हवं एक पती म्हणून पिता म्हणून पुत्र म्हणून भाऊ एक राजा हा आणि राम कृष्णाने काय शिकवलंय की जर का तुम्ही तसं वागत नसाल तर परिणामांना पण जबाबदार राहा. कृष्णाने तेही करून दाखवलं की तुम्ही तुमच्या मर्यादा सोडून वागलात तर इथे अंतिम विजय हा धर्माचाच होत असतो. तर ह्यांनी आपल्याला शिकवलंय की आणि किती किती प्रेम दिला व नात्यांमध्ये किती प्रेम द्यायचं असतं हे सगळं त्यांनी करून टाकलं म्हणून राम आणि कृष्ण. आणि एक अर्थ म्हणजे हे तर झाला हा आपल्या ह्याचा अर्थ आहे म्हणून आपण ही नावं घेतो आणि राधेला विनंती करत असतो की आम्हाला कृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये प्रेममय सेवेमध्ये व्यस्त ठेव. मग आहे ना अजून एक अर्थ हे आचार्यांनी ह्याचे खूप खूप अर्थ केलेत. आपण हा एक बघितला. दुसरा इथे जे राम आहेत ते काही जणांनी अर्थ केलाय की हे बलराम आहेत. हा मग बलराम का आहेत तर ते कृष्णांना सोडून कधीही बाजूला होत नाहीत. राम अवतार घेतला तेव्हा हे बनून आले लक्ष्मण बनून. जेव्हा कृष्ण अवतार घेतला बलराम बनून आले. जेव्हा विष्णू माताजी जरा म्यूट करा त्यांना. मग आहे ना बाकी कुठले अवतार जे घेतलेले आहेत त्या विष्णू जे असतात ते कायम शेष नागावरती झोपलेले असतात. तर असं म्हणजे ते बलराम कधीही शेषनाग अनंत शेष आहेत ते कधीही त्यांना सोडत नाहीत. पण तोही एक अर्थ आपण घेऊ शकतो. तर आणि ही जी भक्ती आहे ही भगवंतांची प्रेमा भक्ती आपल्याला भगवंत एक वेळ तुम्हाला म्हणजे नोकरी हवी आहे चांगले मार्क हवे आहेत घर हवंय पती हवाय पत्नी हवी आहे असे देऊन भगवंत स्वतःला सोडवून पण घेतील. पण प्रेमा भक्ती ते सहजासहजी कुणाला देत नाहीत. प्रेमा भक्ती जर का द्यायची असेल तर कृष्णांची कृपा असायला लागते आणि त्यासाठी मग कृष्णांच्या कृपेने राधेच्या कृपेने आपल्या जीवनात गुरु येतात आणि गुरूंच्या कृपेनेच भगवंतांची ही प्रेमा भक्ती मिळू शकते. घ्या माताजी पुढची स्लाइड. मोठा अध्याय आहे पण आपल्याला पर्याय नाही. हरे कृष्णा. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणवायची शिल्लक राहणार नाही. हरे कृष्णा. तर आहे ना भगवंत आता आपल्याला दोन्ही प्रकारचं ज्ञान देणार आहेत की भगवंत प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे भगवंतांचं ज्ञान आणि त्यांच्याशी आपण जोडून कसं घ्यायचं हे ज्ञान. म्हणजे नुसतं ज्ञान स्वतःविषयी सांगणार नाही तर त्यांच्याशी कनेक्ट कसं व्हायचं हेही सांगणार आहेत. हा मग ही जी जे जाणल्यावर आपल्याला आणि काही जाणायचं शिल्लक राहणार नाही म्हणजे लेवल ऑफ कॉन्फिडन्स बघा. हा आपण कधी कोणाला असं म्हणू शकतो की जा बाबा मी तुला आता असं शिकवलंय की बास ह्याच्यापेक्षा जास्त आता तुला शिकायचं काही शिल्लक राहिलं नाही. कृष्ण बघा काय सांगतायत ही ज्ञान गीतेचं असं आहे की अर्जुना अजून काही जे शिकायचं तुला शिल्लक राहणार नाही. हा मग आहे ना जरा म्यूट राहा सगळे. मग आहे ना आपण भक्ती कुठल्या प्रकारे करू शकतो तर 9 प्रकारे शास्त्रांनी सांगितलंय की तुम्ही भक्ती करू शकता. 9 मार्ग आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. हा तर हे 9 हे मार्ग भक्तीचे तुम्हाला जो आवडतो तो मार्ग तुम्ही स्वीकारू शकता. श्रवण म्हणजे काय आत्ताच कृष्णाने सांगितलं ना तत् शृणू की श्रवण ते तुम्ही तर श्रवण भक्ती आहे ना ही तर
खूप महत्वाची आहे. त्यातनंच भक्तीची सुरुवात होते आणि ती तुम्ही कधीच करू नका, सोडू नका, निरंतर करायला हवी. मग श्रवण भक्तीचं उदाहरण कोण आहे? तर परीक्षित महाराज हे श्रवण भक्तीचं उदाहरण आहे. 7च दिवसाचं आयुष्य होतं शिल्लक. जे आयुष्य वाढवावं कसं असं त्यांनी विचार नाही केला. ह्या 7 दिवसात माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे? तर सल्ला मिळाला की भागवत श्रवण करणं. सगळं सोडलं, हरिद्वारला गेले आणि तिथे त्यांना माहित नव्हतं हा कोणाकडून आता मी भागवत श्रवण करू. तर जेव्हा आपली इच्छा असते तर कोणतरी भेटतच, भगवंत आपल्याला भेटवतात. तर त्यांना तिथे शुकदेव गोस्वामी महान भागवतकार भेटले आणि त्यांच्याकडनं शिकले, ऐकलं. मग श्रवणम कीर्तनम, कीर्तनम म्हणजे मुखाने करायचंय, नाम घ्या आणि तुम्ही मिळून करा संकीर्तन. तर ह्याचे उदाहरण सुखदेव गोस्वामी, नारद मुनी, तुकाराम महाराज हे सगळे कीर्तनम चे उदाहरण आहेत. मग स्मरणम, स्मरणम म्हणजे काय? तर तुम्ही सतत भगवंतांचं स्मरण करायला हवं. मग ह्याचे उदाहरण कोण आहेत? प्रल्हाद महाराज आहेत स्मरण भक्तीचे. मग पादसेवनम, लक्ष्मी माता. मग अर्चनम म्हणजे पूजा अर्चा वगैरे करणे, पृथू महाराज आहेत. वंदनम तर प्रार्थना अर्पण करणे. तुम्ही वंदन करणे म्हणजे काय? मग तुम्ही वेगवेगळ्या शुद्ध भक्तांनी रचलेली स्तोत्र वगैरे पण म्हणू शकता. तर ह्या प्रार्थना अर्पण करणे. अक्रूर वगैरे त्याचं उदाहरण आहे. मग वंदनम नंतर आलं दास्यम. दास्यम मध्ये कोण? हनुमान महाराज. मग साख्यम, अर्जुन, गोपसखे, सुदामा हे सगळे साख्य भक्तीमध्ये होते. साख्यम नंतर आत्मनिवेदनम. आत्मनिवेदनमचे कोण आहेत सांगा? बली महाराज. हा, आणि तुम्हाला 9ही मार्गाने करायचे, 9ही मार्गाने आम्हाला भक्ती करायची आहे तर तशीही केला तरी चालेल आणि त्याचे उदाहरण आहेत अंबरीश महाराज. ओके, तर असे वेगवेगळे मार्ग आहेत. आपल्याला जो आवडेल, ज्यामध्ये आपलं मन रमतं तो घेऊ शकतो आपण. कुठलं स्वातंत्र्य आपण बाहेर शोधतो? अर्जुन आणि कृष्णाने बघा इथे सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला जो आवडेल, 9ही मार्ग आवडले, 9ही मार्गाने करा. घ्या माताजी पुढची स्लाईड. मनुष्याणेषु मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यतामपि सिद्धानां कश्चिन्मा वेति तत्त्वतः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. सहस्रवधी मनुष्यांपैकी एखाद्याच सिद्धी प्राप्त करण्यास प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्णा. बघा ही मॅरेथॉनची रेस दाखवली आहे. तसं आता किती पृथ्वीची लोकसंख्या आहे, पण त्यातलं आयुष्यात एकदा सुद्धा कृष्ण हा शब्द ऐकलेला, राम हा शब्द कानावर पडलेलेच मुळात किती कमी आहेत. हा, मग आपल्या भारतात राहतो म्हणून आपल्याला वाटतं आजूबाजूच्या सगळ्यांना माहित आहे, तसं नाही. जगाचा विचार केलात तर बघा, त्याच्यानंतर आहे ना असे सहज म्हणजे ही जी प्रजा आहे त्यातले पैकी थोडेसेच लोक भगवंतांना जाणण्याचा, त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे सिद्ध प्राप्त करण्याचा. आणि असे आता आलेत मॅरेथॉनला, समजा की जे कृष्णाकडे जायचे, तर तुम्ही कुठलीही मॅरेथॉन बघा, सुरुवातीला झेंडा दाखवतात तेव्हा केवढी गर्दी असते आणि ती मॅरेथॉन पूर्ण करणारे नंबर वगैरे आपण नाही विचार करत आहे. 4 किलोमीटर, 6 किलोमीटर एवढी जस्ट पुरी करणारे सुद्धा खूप कमी असतात. तर तेच कृष्ण इथे भक्तीचं पण असंच आहे. सहस्रावधींपैकी एखादा सुरू करतो आणि अशातला पण एखादाच भगवंतांना तत्वतः जाणू शकतो. हा, म्हणजे तत्वतः जाणणं म्हणजे काय? तर शास्त्रांमधून व्यवस्थित की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, कुठे आहेत आणि आपला आत्म्याचा आणि त्यांचा संबंध कसा प्रस्थापित करायचा, आत्म्याचा आनंद काय आहे, हा, परमात्म्याशी नातं काय आहे. तर ह्याला म्हणतात भगवंतांना तत्वतः जाणणं. त्यांचं पोझिशन काय, आपली काय आहे. ओके, आणि त्यामुळे तुम्ही इथे जे आता येताय, पहिल्या दिवशीची संख्या बघा आणि आत्ताची संख्या बघा आणि इथे येऊन बसू शकताय, हे सुद्धा कुठेतरी पूर्वजन्मेची पाप हे झाली असणार आहेत, संपली असणार आहेत, म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी श्रवण करू शकताय,
रोज इथेपर्यंत येऊन बसू शकताय, की कुठेतरी सुकृत किंवा पूर्वजांची पुण्याई आपल्या किंवा राधा आणि कृष्ण यांची कृपा म्हणून आपण ह्या मार्गापर्यंत आलोय आणि बसू शकतोय. हा इतका दुर्लभ आहे, हा सोपी नाहीये. मग सुरुवातीलाच सांगितलं ना, भगवंतांची प्रेमाभक्ती देणं ते सहजासहजी देत नाहीत कोणाला. घ्या त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. भूमिरापो नलो वायुः त्वं मनो बुद्धिरेव च अहंकारं निकीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण. हा, तर ह्या आहेत ना, ह्या भगवंतांच्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. आपण लक्षात ठेवायचं. मग काय सांगताय कृष्ण आपल्याला? तर आपल्याला ना म्हणतायत तरी कृष्ण की माझं एकसारखं स्मरण करा. खरं करतो का आपण? जप करायला बसलो की करतो ते पण? हो, मग आपण विचार करायला पाहिजे ना, मी किती आणि होतो आपण कामाच्या व्यापात वगैरे असतो. आपण काय करतो? मी ग्रंथ वाचेन तेव्हा करेन, सकाळी नमस्कार करेन, जप करेन, संध्याकाळी दिवाबत्ती करताना करेन, असं नाहीये. खरं कृष्णाने सांगितलंय की तुम्ही मला सततम कीर्तयन्तो माम. मग आहे ना, इथे आपल्याला कृष्णाने त्यांच्या शक्ती सांगितल्यात की ऍटलिस्ट आपण आहे ना, तुम्ही लक्षात ठेवा की ह्या शक्ती जेव्हा आता इथून पुढे पाहाल तेव्हा एवढे तरी ऍटलिस्ट कृष्णांचं हे करायला हवं की हा कृष्णा ही तुमची कृपा आहे, हे तुम्ही आहात ह्या रूपामध्ये आम्हाला भेटलेले. हे जेव्हा पाहाल तेव्हा तरी आठवण करा, हा ही कृष्णांची एक शक्ती आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश. हे सकाळी उठलो, सूर्याला नमस्कार करायला गेलो किंवा पाणी पितो तेव्हा वगैरे आपण लक्ष ठेवा की ह्या भगवंतांच्या विविध शक्ती आहेत आणि आपण ग्रेटफुल आहोत, आपण त्याच्यासाठी कृतज्ञ असायला हवं. आणि आपलं मन, बुद्धी, अहंकार ह्या भगवंतांची शक्ती आहे. म्हणजे जे बुद्धीने आपण काय काय इथे कमावतो, ही पण भगवंतांचीच एक शक्ती आहे त्यांनी आपल्याला दिलेली. त्यामुळे हा जो अहंकार असतो ना, तो आपल्यामध्ये खरा अहंकार कुठला आहे सांगा? हे मी आहे म्हणून तुम्ही जगताय, मी आहे हे म्हणून हे घर चाललंय, हा खरा अहंकार नाहीये. हा म्हणायचा मिथ्या अहंकार, जो तुम्हाला भौतिकतेमध्ये बांधून ठेवतो. खरा अहंकार एकच ठेवा की मी कृष्णाचा नित्य दास आहे. जो हनुमानाने केला, जो संतांनी केला, त्यासाठी तुकारामांचे, ज्ञानेश्वरांचे अभंग आपण ऐका. तर हा खरा अहंकार आहे. बाकी सगळा मिथ्या अहंकार आहे. बाकी सगळी हे कृष्णा ही तुम्हाला दिलेली कर्तव्य आहे, जबाबदारी आहेत आणि मी छान प्रकारे पार पाडीन तुझी सेवा म्हणून, असं असावं. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हे महाभाव अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे, जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्णा. मग आता आपण बघा, अॅनिमल किंगडम मध्ये लहानपणी वर्गीकरण वगैरे बघितलेलं आहे. जलचर, भूचर, खेचर वगैरे असे बघितले, किंवा मग काही जे अंडी घालतात, काही जे पिलांना जन्म देतात, अशी वेगवेगळी आपण वर्गीकरण बघितली की नाही. त्याचं कृष्ण इथे स्वतःच्या शक्तींचं वर्गीकरण करताय. एक वर्गीकरण आहे अंतरंगा शक्ती, बहिरंगा शक्ती आणि तटस्थ शक्ती. मग अंतरंगा म्हणजे काय? तर जे काही आध्यात्मिक भगवंतांचे गोलोक वृंदावन धाम, तिथले भक्त, हे सगळं त्यांच्या अंतरंगा शक्तीमध्ये येतं. राधा राणी, सीता माता, हे सगळ्या अंतरंगा शक्ती आहेत. योग माया, अंतरंगा शक्ती. आणि बहिरंगा शक्ती म्हणजे काय? तर इथे जे आपण भौतिक जगत म्हणतो ना, इथलं हे पर्वत, हवा आणि भौतिक सृष्टी, पृथ्वी, जे काय आहे हे सगळं बहिरंगा शक्ती येतं. आणि मग आपण राहिलो ना, आपण कोण आहोत? तर आपण तटस्थ ह्याच्यामध्ये येतो. म्हणजे आपण कसे आहोत? तुम्ही नदीच्या काठावर किंवा समुद्राच्या काठावर आपण उभं राहतो बघा. कधी ते पाणी आपल्या पायाला येऊन टेकतं, कधी मागे जातं, हो की नाही? मग तसे आपण आहोत.
पूर्ण स्वातंत्र्य आहे की तुम्ही या भौतिकतेमध्ये अडकून पडायचंय की तुम्ही अंतरंगा शक्तीचा तिकडे म्हणजे जायचंय त्यांच्या आध्यात्मिक जगात. हे आपण हे करू शकतो. आणि आता असं काहीतरी श्रवण कीर्तन करतोय तेव्हा असतो आपण त्यांच्याशी जोडलेले आध्यात्मिकतेमध्ये. आणि जेव्हा भौतिकतेमध्ये जाऊन गुरफटतो तेव्हा मग त्या जगात जातो बहिरंगा शक्तीमध्ये. असे आपण तळ्यात मळ्यात करत असतो. हे एक वर्गीकरण. आणि पराशक्ती आणि अपरा. मग परा म्हणजे काय तर भगवंतांची अंतरंगा शक्ती जे सगळं आध्यात्मिक वगैरे आहे. आणि ह्याच्यामध्ये आपला आत्मा पण येतो. तो परा आहे कारण सच्चित आनंद आहे भगवंतांचा अंश आहे. मग अपरा म्हणजे काय तर इथली पुन्हा भौतिक सृष्टी. आणि हे परा आपला आत्मा आपल्या शरीरामध्ये असतो ना तोपर्यंत आपण सजीव असतो. मग आपण काय करत असतो जीवन जगण्यासाठी ही अपरा शक्ती आहे ना हिचा उपभोग घेतो. पण फक्त मनुष्यच नाही प्राणी जगण्यासाठी गवत वगैरे खातात. घरटी बनवण्यासाठी माती, पाणी, चिखल छोटी छोटी गवताच्या काड्या ह्याचा वापर करून घरं बनवतात. त्यातलंच अन्न खातात. तर असं की परामधले जीव आहेत ना अपरामधल्या गोष्टींचा उपभोग घेतात जीवन जगण्यासाठी. ओके माताजी पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे हे सगळं बघताना ही अपराशक्ती काय किंवा हे बहिरंगा शक्ती जे भौतिक जग म्हणतो हे पण कृष्णांचं आहे. आपलं नाहीये. आपण ते काही बनवलेलं नाहीये आणि आपण नुसतं स्वतःच्या पण वाटणीचं संपवतोय आणि बाकीच्यांच्या वाटणीचं पण आपण संपवतोय. तर आपलं नाहीये ते भगवंतानी सगळ्यांसाठी दिलेलं आहे. वाचा माताजी. हरे येस वाचा. कृष्णा. सर्व सृष्ट प्राणी मात्रांना उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता हे मीच आहे हे निश्चितपणे जाण. हे धनंजया, माझ्याकडून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओढलेल्या मनाप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्णा. मग बघा हे दोन श्लोक आपणलेला वाचल्यावर सगळ्याचा उगम त्यांच्यामधून आहे. मग ना आता तर बुद्धी त्यांची आहे. हे शरीर त्यांच्यापासून निर्माण झालेलं आहे. कारण आता बघितलं ना त्यांच्यापासून निर्माण झालं म्हणजे महाविष्णूंच्या जेव्हा श्वास बाहेर सोडतात उच्छ्वास येतो तेव्हाच त्यांच्या आतूनच आपण सगळी बाहेर म्हणजे ब्रह्मांड बाहेर येतात वगैरे. तर आपली निर्मिती पण तिथूनच होत असते. आपल्याला हे जे सगळं मिळालंय हे त्यांच्याकडून मिळालंय. मग आहे ना आपण पण ह्या सगळ्याचा उपयोग ज्यांचा आहे त्यांच्यासाठी करायला हवा. आणि इथे हे श्लोक लक्षात ठेवा की कोण म्हणतंय हे सगळं कृष्णांचं आहे तर हे श्लोक लक्षात ठेवा. तिथे त्यांनी सांगितलंय बघा की उत्पत्ती करता प्रलय करता सगळं काही मीच आहे. मग पुन्हा आहे ना हे आपल्याला दिसत नाही बघा. कृष्णाने सांगितलंय की तुम्ही विचार करा. मी तुम्हाला सांगितलंय कलिंगड आकाशात फेका. तर आता किती वेळ ते तरंगत वगैरे राहणार खाली येऊन पडणार ना ते. तर पण हे ग्रह गोल बघा एक क्षणासाठी पण स्वतःची ऑर्बिट सोडून हे करत नाहीत भ्रमण करत नाहीत. ते कायम आपल्या आपल्या कक्षेमध्ये भ्रमण करत असतात. का सांगा तर आहे ना भगवंतानी सांगितलंय बघा की त्यांनी त्यांना हे केलेलं आहे धारण केलेलं आहे. आणि म्हणजे मोत्याची माळ असते त्यातले आपल्याला मोती दिसतात पण आतला धागा दोरा दिसत नाही. पण समजा तो दोरा आपण कट केला तर सगळे मोती जमिनीवर इकडे तिकडे पसरतील. तसं भगवंतांच्या आश्रय आहे त्यांना दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे हे सगळं व्यवस्थित त्यांनी जोडलेलं आहे. जर का भगवंतांचा आश्रय नसता तर त्या मण्यांसारखं सगळं विखुरलं असतं. पण दोरा आपल्याला दिसत नाही तसे कृष्ण पण आपल्याला दिसत नाहीत. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते नाही आहेत. आपल्याला त्या मोत्याच्या माळेचं हे उदाहरण त्यामुळे लक्षात ठेवा. घ्या मग वाचा मग हरे कृष्ण माताजी. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवा सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे. आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्णा. बघा आता काय काय कृष्ण आहेत. पाण्यातील रस म्हणजे काय तर पाणी आता पिलं की आपल्याला तहान लागलेली असं तृप्त वाटतं पहा.
हा, तर तो जो रस आहे ना पाण्यातला, ज्यामुळे आपल्याला असं सुंदर तृप्त वाटतं, तो रस कृष्ण आहे. किंवा तुम्ही बटाटे आपण उकडतो, वेगवेगळी कडधान्य उकडतो, पाण्यात नुसती तर खाऊ शकत नाही, पण जेव्हा पाण्यात शिजवतो तेव्हा आपण खातो. आपल्याला चवही वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या बघा. तर तो पाण्यातला रस म्हणजे कृष्ण आहे, ज्यामुळे ह्या वेगवेगळ्या आपल्याला चवी येतात, की ते आपण शिजवतो पाण्यातनं, त्याला काहीतरी मिळतं ना, आपल्याला शरीराला पण त्यातनं काहीतरी मिळतं ना, ते रस कृष्ण आहे. चंद्र सूर्याचा प्रकाश आहे, की ज्यामुळे सगळं हे वनस्पती अन्न वगैरे तयार करतात. वैदिक मंत्रातील ओमकार आहेत. ओमनेच सगळे वैदिक मंत्र वगैरे सुरू होतात. ओम नमः शिवाय वगैरे, ओम गम गणपते नमः, सगळे मंत्र ओमने सुरू होतात. का? तर तो कृष्णांना आधी प्रणाम असतो. आकाशातील शब्द, मनुष्यातलं आपल्या ज्या सामर्थ्याचा आपल्याला खूप अभिमान असतो, तो पण कृष्ण आहेत बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आपण थोडं तरी तर त्यांच्यासाठी वापरायला हवं ना सगळं. हे माताजी हे चार्ट वाचावं. हरे पाण्यातली चव. हा. पाण्यातील पाण्यातील पाण्यामध्ये चव, चंद्र आणि सूर्यामध्ये प्रकाश, वैदिक मंत्रामध्ये ओम, आकाशामध्ये शब्द, मनुष्यामध्ये सामर्थ्य, पृथ्वीमध्ये सुगंध, आगमध्ये उष्णता, सर्व जीवमध्ये जीवनशक्ती, सर्व तपस्व्यांचे तप, अस्तित्वातील सर्व वस्तूमधील बीज, बुद्धिमानाची बुद्धिमत्ता, शक्तिमानाची शक्ती, बलवानांचे बल, धार्मिक तत्वाच्या विरुद्ध नाही लैंगिक जीवन. हरे कृष्ण. हा, तर हे सगळं हे कृष्ण आहेत बघा. बुद्धिमानांची बुद्धी, हा, हे धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नसलेले लैंगिक जीवन, म्हणजे आपण आपल्या जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहायला पाहिजे. जीवांची जीवनशक्ती, मग हे सगळं कृष्ण आहेत. तर आपल्यालाही त्यांनी दिलेलं आहे, ह्यासाठी आपण त्यांची ऋणी असायला हवं. त्यांचं स्मरण हे जेव्हा आता आपण हे बघू, तेव्हा नक्की कृष्णांचं स्मरण व्हायला हवं, की कृष्णा हे तुम्ही दिलेलं आहे आमच्यासाठी. ओके, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काय आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. त्रिगुणांनी, सात्विक, राजसिक, तामसिक, मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणीत नाही. हरे कृष्ण. आवाज बारीक येतो, आवाज मोठा करा मग. आवाज येत नाही, आवाज. हा हा, रेश्मा माताजींचा का? येते माताजी व्यवस्थित, त्यांच्यात थोडा असेल पण म्हणजे हा हा, चालेल. प्रॉब्लेम असेल. ओके प्रभूजी, परत बघा थोडा वेळ. आवाज आम्हाला येतोय आवाज व्यवस्थित. हा, तर आहे ना, कृष्ण इथे काय सांगतायत बघा. हे सत्व, रज आणि तम हे त्रिगुण आहेत. तर आपण आहे ना, हे 14व्या अध्यायात बघू आपण. तर आपण सगळी जण त्याच्या प्रभावाखाली असतो. पण इथे साईडला स्लाइड दाखवलेत बघा. वर कृष्ण आहेत, मधी ही त्रिगुणी माया म्हणतात. ही माया, सत्व, रज आणि तम हे गुण बघा आपल्याला कठपुतल्यांसारखे नाचवतात. हा, मग कृष्ण ह्या गुणांच्या वर आहेत. या त्रिगुणांनी आपण कंट्रोल असतो किंवा बद्ध असतो, नाचत असतो त्यांच्यासारखे. पण कृष्ण हे स्वतंत्र आहेत. माया, ही माया म्हणतात हिला, ही सुद्धा कृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करते. आणि आहे ना, ह्या आपण या आपण म्हणतो ना, की मी म्हंटल आता की ज्ञानाची नजर आल्याशिवाय आपल्याला कृष्ण दिसत नाहीत. तर का ती येत नाही ज्ञानाची नजर? कारण आपण ह्या मायेमध्ये अडकून पडलोय, तिच्या पलीकडे आपण बघू नाही शकत. म्हणून ते खाली 13व्या श्लोकात सांगितलंय बघा, की ह्या मायेने प्रभावित झाल्यामुळे आपण भगवंतांना पूर्ण विसरलोय. आणि प्रभुपाद स्वामींचं एकदम छोटस एक पुस्तक आहे, महाराणी कुंतींची शिकवण. तर ना, त्यामध्ये भागवतम मध्ये कुंती देवीने एक स्तुती केली आहे कृष्णांची, त्याचं निरूपण आहे. तर तुम्ही ते वाचा, छोटस पुस्तक आहे, अवश्य वाचा जमलं तर. त्यामध्ये ना, कुंती देवीनी सांगितलंय की जर का आपण आपल्यामध्ये आणि कृष्णांमध्ये मायेचा पडदा आहे, तो जर का आपण ज्ञानाने दूर करू शकलो, तर चराचरामध्ये तुम्हाला कृष्ण दिसणार. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि त्यासाठी एक आध्यात्मिक गुरु जीवनात येणं गरजेचं असतं.
हरे कृष्ण हरे कृष्ण. दैवीशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतं तरन्ति ते. हरे कृष्णा. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे. परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्णा. आता आहे ना ह्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलंय बघा की ही जी त्रिगुणी माया आहे ना, ज्याला आपण माया म्हणतो, हा ही अ, पार करायला अतिशय कठीण आहे. ह्याला भवसागर म्हटलंय. आता आपण ह्या ज्या भौतिक जगात राहतो ह्याला काय म्हटलंय? भवसागर. तर हा जो भवसागर आहे ना, ह्याला म्हणजे हा अतिशय दुस्तर आहे पोहून जायला. म्हणजे बघा, आता तुम्ही असा विचार करा की तुम्ही खूप उत्कृष्ट पोहणारे आहात, पण भर समुद्रात आहात, म्हणजे समुद्राच्या मध्यावरच्या आजूबाजूला कुठे जमीन नाही दिसत आहे आणि तुम्ही पोहताय. मग तुम्ही खूप उत्कृष्ट पोहणारे आहात, तरी तुम्ही विचार करा की कुणाच्या मदतीशिवाय किती दिवस तुम्ही त्या खाऱ्या पाण्यात वारं आणि ते लाटांचे हेलकावे सहन करत एकट्याने किती तग धरू आपण. हा तसा हा भवसागर म्हटलेला आहे या भौतिक जगाला. ह्याच्यामध्ये सुख दुःखांच्या लाटा ह्या उठतच राहणार, म्हणून त्याला भवसागर म्हटलंय. सुख आणि दुःख ह्याच्या लाटांवर आपण हेलकावे खातच राहणार. मग आहे ना, आपल्याला जर का हा भवसागर पार करायचा असला तर कृष्ण सांगतायत की एकट्याने करायला गेला तर हा अतिशय दुस्तर आहे. पण परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जाता. म्हणजे ते बघा, ते कृष्ण हात पुढं करतायत बघा. त्यांनी ऑलरेडी हात पुढं केलेलाच आहे, ते आपल्या हृदयातच आहेत. फक्त आपण हात त्यांच्या हातात देण्याची गरज आहे. एकदा जर का आपण भगवंतांना पूर्ण शरण गेलो, त्यांच्या हातामध्ये आपल्या जीवनाची दोरी देऊन टाकली, तर ही माया अगदी सहजपणे आपण पार करू शकतो. हा आता आपण लक्षात ठेवा याला भवसागर का म्हटले. आणि दुसरं की आपण आपला महामंत्र कसा म्हणतो मंदिरात आणि सांगतात की असा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असा हात का आपण वर करतो? तर हात वर करायचं कारण हे आहे की हा आपण आता समुद्रात बुडत वगैरे असलो की हात वर करतात ना, मी इथं आहे म्हणून दाखवायला. तर हे तसं आहे की आपण पण कृष्णाकडे हात पुढे करत असतो की इथं आहोत कृष्णा, आम्ही तुम्हाला इथून हाक मारतो आणि एक हात आपण त्यांच्या हातात द्यायला आपला पुढे करतो. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला या मायेच्या पलीकडे जायचं तर भगवंतांच्या हातात हात द्यायला हवा. नमां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायायापहत ज्ञानः असुरं भावमाश्रिताः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. हरे कृष्णा. आता ना मायेच्या प्रभावात सुटायचं असेल तर भगवंतांकडे जायला हवं. पण कृष्णानेच इथं ना ती 4 माणसं सांगितले जे कधीच भगवंतांकडे जात नाहीत आणि कृष्ण पण त्यांच्याकडे जात नाहीत. तर कोण आहेत ती 4 जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत? तर जे नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालंय आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात. मूर्ख आहेत म्हणजे पहिलं उदाहरण मूर्ख म्हणतात, जे अत्यंत मूढ आहेत. मग मूढ म्हणजे कोण? इथं गाढवाचं उदाहरण देतात की गाढवाला ना असं वाटत असतं की ते बिचारा कुठल्या पण गाढवाला त्याचा मालक खूप राबवतो, त्याच्या कपॅसिटी पेक्षा जास्त वजन तर देतच असतो, फेऱ्या पण खूप मारायला लावतो आणि खायला कमी देतो. भुकेपेक्षा कायम गाढवाची काही फार काळजी कोण घेत नाही. मग तरी पण ते गाढव एवढं राब राबतं आणि आपल्या मालकाकडेच परत येत असतं थोड्याशा खाण्यासाठी. आता मालक तो काय असं खूप त्याचे लाडाकोडात वाढवत नसतो. समजा त्याने ह्या मालकाला सोडून दिला आणि मी भटका फिरून एकटा खातो म्हटलो, तरी त्याला कुठे ना कुठेतरी त्याच्या गरजा तशाही कमीच आहेत. त्यामुळे कुठेतरी खाऊन तो म्हणजे गवत बिवत खाऊन शोधून चरून रिकामा होऊ शकतो.
पण ना नाही, त्याला असं वाटत असतं की मी बाबा इथं माझ्यासाठी कमवलं नाही तर माझं काय खऱ्यातलं नाही, माझी सोय फक्त मलाच करायला हवी वगैरे. मग आयुष्य जे मिळालंय तो फक्त राबत असतो. 2 नोकऱ्या करेल, 3 नोकऱ्या करेल, हे एका लिमिट पर्यंत अतिशय योग्य आहे. हा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या गरजा भागवण्या एवढं इथं कमवायलाच हवं वगैरे, हे सगळं योग्य आहे. पण एका मर्यादेनंतर जेव्हा तुमच्या गरजा भागतायत, तुम्ही सुखी वगैरे आहात, तर आहे ना त्याच्यानंतर तरी हा मनुष्य जन्म ज्याच्यासाठी आपल्याला मिळतो तो दुर्लभ आहे. ज्या भक्तीसाठी मिळालाय त्यासाठी तो तुम्ही वापरायला हवा. पण जर का तुम्ही अत्यंत मूढ गाढवासारखे असलात तर मात्र आपण फक्त त्या ओझेवाहू बनतो आणि नुसतं त्यातच जीवन वेस्ट करतो. मग कसं आहे, जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. म्हणून जे अत्यंत मूढ आहेत ते भगवंतांकडे जात नाहीत. भगवंत पण त्यांना इच्छाच नसते, त्यामुळे भगवंत पण नाही बघत. जे नराधम आहेत आणि दुष्ट आणि नराधम, ऍक्च्युली तो आणि आहे ना तो दुष्ट आणि नराधम असं आहे ते. पण म्हणजे कसं माहितीये, ज्यांचं कामच आहे दुसऱ्यांना त्रास देणे. म्हणजे जरा ताकदवर आहोत तर दुसऱ्यांना मार, त्यांच्याकडच्या भीती दाखवून त्यांच्याकडचे असं काहीतरी वस्तू बिस्तू हिरावून घे, चोऱ्या कर, म्हणजे कामच दुसऱ्यांना त्रास देणे. हेच ज्यांनी जीवनाचं ध्येय ठरवलंय अशी लोक, ती भगवंतांकडे जात नाहीत, भगवंत त्यांच्याकडे बघत पण नाहीत. मग ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालंय हे लोक कोण असतात? तर जे एक विचित्र सायन्सचा अर्थ घेतलेला असतो. विज्ञानावरच माझा विश्वास आहे, विज्ञान सांगेल तेच मी करणार, मला दिसत नाही मी देव मानणार नाही वगैरे, अशा टाईप जी हे असतं ना ती. हा, आणि म्हणजे मला सगळं कळतं, सगळं ज्ञान पृथ्वीवरचं मी मिळवलेलं आहे आणि मला जे पुरावे मिळाले जे काय ते माझं मी तेच मानणार बाकी, असं ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालंय. आणि जे असुर आहेत की रावण, कंस, अशा टाईपची वृत्ती, की जे आसुर आहेत. हा, की जे भगवंतांकडे कधीही जात नाहीत आणि भगवंत पण नाही, त्यांना भगवंतांपेक्षा श्रेष्ठ व्हायचं असतं, हे सगळं माझ्या अंडर हवं असं. तर लक्षात ठेवा, जे अत्यंत मूर्ख, नराधम, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालंय, आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ही 4 लोक कृष्णांना कधीही शरण जाऊ शकत नाहीत. इथे ती उदाहरणं दिली आहेत त्यांनी. हा हे आहे हिरण्यकश्यप आहे, तो तपश्चर्या करतोय, पण उपयोग काय केलं? तर सगळ्यांना त्रास देण्यासाठीच. आणि हा हे आहे ते जगाय आणि मदाय, ती पुढे गोष्ट पाहू आपण. हे गाढव दाखवलं इथे. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, आता ही 4 लोक जे कृष्णांकडे जातात. हा माताजी वाचा. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुना आर्ता जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्ण. तर आहे ना, हरे कृष्ण. आता हे 4 लोक, कोण 4 लोक कृष्णांकडे जातात? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त म्हणजे कोण? की काहीतरी दुःख आहे, काहीतरी हवंय असे. मग ठीक आहे, बाकी कोणाकडे जाण्यापेक्षा कृष्णांकडे जातायत हे ठीक आहे, काहीतरी हवं असतं म्हणून. मग त्याच्यानंतर दुःख, अर्थार्थी म्हणजे काय? ज्यांना धन हवं असतं, असे पैसे हवेत, धन हवे, अर्थार्थी ते. मग कोण? जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे काय? जे आता आपल्यासारखी लोक, ज्यांना थोडस काय आहे हे, कोण चालवत असेल, एक कोणतरी सुपिरियर आहे जे सगळं हे व्यवस्थित चालवतोय, सगळ्यांची काळजी घेतोय असं वाटतं. मग कोण आहेत ते? अशी जिज्ञासा करत आले आहेत अशी. आणि मग असतात ज्ञानी. ज्ञानी म्हणजे काय? ज्यांनी सगळं जाणलेलं आहे तत्वतः आणि ते ज्ञानामध्येच स्थित असतात. तर माताजी पुढची स्लाइड घ्या, आपण उदाहरणं बघूया. हा हा गजेंद्र आहे बघा, हा आर्त होता. ही ते मगरने पाय पकडला होता आणि सोडतच नव्हती. मग शेवटी आर्त होते, दुःखी होते. गजेंद्र सगळा प्रयत्न सोडून देतात आणि
तलावातलं एक कमळ घेतात आणि विष्णूंची भजन गायला सुरू करतात. मग विष्णू येतात, मगरीला मारतात, गजेंद्रांना मुक्त करतात. हा, हे दुःखी होते. द्रौपदी ही पण आर्त होती. त्याच्यानंतर इथे शेजारी आहे ना व्यासदेव आहेत आणि त्यांच्या पत्नी दाखवल्या आहेत त्या गर्भवती होत्या. 16 वर्ष पोटात गर्भ होता. पण ते कोण होते? शुकदेव गोस्वामी, ज्यांनी आधीच पूर्ण भागवतम श्रवण केलेलं होतं आणि त्यांना ना माहित होतं आपण इथे जन्म घेतला की मायेमध्ये अडकतो आणि त्यांना ते नको होतं म्हणून ते म्हणजे बाहेरच येत नव्हते. मग शेवटी व्यासदेव कृष्णांना प्रार्थना करतात की तुम्ही त्यांना सांगा की मातेला त्रास होते आणि बाहेर ये. त्यामुळे त्या आर्त होत्या, दुःखी होत्या. त्याच्यानंतर अर्थार्थी, ह्या गजेंद्रच्या खाली हे आहेत बघा, हे ध्रुव महाराज आहेत. ध्रुव महाराजांना तुम्हाला माहिती आहे का राज्य केवढं मोठं हवं होतं? अढळ स्थान हवं होतं. एकतर असं स्थान की ज्या स्थानावरून कोणही त्यांना बाजूला करू शकणार नाही. आणि जरा सांगा बघू मला, केवढं मोठं राज्य ध्रुव महाराजांना हवं होतं? अढळ स्थान. अढळ स्थान पाहिजे होतं, पण राज्य पण मोठं हवं होतं. केवढं राज्य हवं होतं माहितीये का? तर त्यांचे वडील उत्तानपाद, उत्तानपादांचे वडील मनु, मनूंचे वडील कोण? तर ब्रह्मा. म्हणजे ध्रुव महाराजांचे पणजोबा होते ब्रह्मदेव. हा, तर त्यांना ब्रह्मदेवांपेक्षा मोठं राज्य आणि अढळ असं राज्य हवं होतं. तर अर्थार्थी होते. पण खूप सुंदर आहे कथा ते की जेव्हा विष्णूंना समोर पाहतात तेव्हा छोटेसे असतात 5 वर्षाचे. एक मात्र आहे की त्यांची आई खूप छान सल्ला देते. आई पण किती म्हणजे महाराणी कुंती काय ही आईचं नाव सुनीती होतं. ह्या इतक्या ज्ञानी स्त्रिया होत्या. आई सल्ला काय देते की मला माहित आहे ध्रुव, तुला माहित आहे मी त्यातलं तुला काही नाही देऊ शकत. एकमेव विष्णू असे आहेत की तुला हे सगळं देऊ शकतील आणि तुझ्या पंजोबाणी पण विष्णूंचीच तपश्चर्या केली होती, तू पण तीच कर. मग ध्रुव महाराज जेव्हा विष्णू समोर येतात ना तेव्हा रडायला लागतात. म्हणजे आणि ते म्हणतात की मी काचेचा तुकडा मागत होतो आणि आता मला काहीच नकोय. बाळ असतं ते म्हणतात मला काही नको, मला तुम्ही दिसलात, मला खूप सगळं मिळाल्यासारखं वाटतंय. मग छान संवाद आहे. मग भगवंत सांगतात की मी बाळ तुला काहीतरी देणारच, ते नको म्हणतात. पण भगवंत म्हणतात की अढळ स्थान हवंय ना, मग तुझ्या आणि आजोबांपेक्षा मोठं राज्य, पंजोबांपेक्षा, तर ब्रह्मांपेक्षा मोठं राज्य तुला तुझा ध्रुव लोक देतो, असा देतो की जो नेहमी सर्वांना उत्तर दिशा दाखवेल आणि प्रलय येतील जातील काही होईल पण ध्रुव लोक हा अढळ आहे, ध्रुव तारा. हा, तर असे भगवंत आहेत. त्यामुळे त्यांचे भक्त चिंताही करत नाहीत, भगवंत द्यायला पण असमर्थ आहेत सगळं. मग त्याच्यानंतर इकडे हे आपले कोण हे वालीचे भाऊ, वाली. नाही त्याचे भाऊ, वालीचे भाऊ काय आपले हे माताजी सुग्रीव. हा सुग्रीव, ते सुग्रीव आहेत. वालीने राज्य काढून घेऊन बाहेर देश निकाला दिलेला असतो ना, चोरून चोरून राहत असतात लपून छपून, तर ते सुग्रीव आहेत. त्यांना पण हे हवं होतं, त्यांचं राज्य अर्थार्थी होते. जिज्ञासू इकडे वर आहेत ना, हे परीक्षित महाराज आहेत बघा. हरिद्वारामध्ये ना गंगेच्या किनारी शुकदेव गोस्वामींकडून भागवत ऐकतात. तर ते जिज्ञासू होते. तसं बोथ होय, म्हणजे ज्ञानी पण म्हणू शकता, कारण त्यांना माहित होतं की भागवतम मधूनच आपला हे उद्धार होणार आहे. त्यामुळे भागवतम त्यांनी ऐकलं. हा, आणि त्यांच्या समोर कोण आहेत? शुकदेव गोस्वामी, जे पुरे ज्ञानात स्थित होते. तेच ते मातेच्या गर्भात म्हटलं ना आहेत व्यासदेवांच्या पत्नीच्या, तेच ते शुकदेव गोस्वामी, महान भागवतकर कथाकार. हा, आणि हे जे खाली फोटो दिसतोय तुम्हाला, हे सगळे ऋषीमुनी बसलेत. भागवतमच्या सुरुवातीला ह्यांची सुरुवातच इथून होते. कलियुग येणार हे या ऋषीमुनींना माहित होतं, म्हणून पृथ्वीवरचे सगळे ऋषीमुनी येऊन एक यज्ञ आरंभ करतात. कशासाठी? जगत कल्याणासाठी. आणि तिथे ना हे येतात श्रील शुक, ते म्हणजे एक भागवतकार, मला आता त्यांचं नाव आठवत नाहीये, ते येतात. आणि ते आल्यावर आहेत ना, हे ऋषीमुनी यज्ञ थांबवतात आणि त्यांना विचारतात. 6 प्रश्न विचारलेत आणि त्यातूनच त्याचं उत्तर म्हणून भागवत सांगितलेलं आहे त्यांनी. हा, तर हे ज्ञानी लोक म्हणायचे. जसे शुकदेव गोस्वामी ज्ञानी, तसे हे पण सगळे ऋषीमुनी आणि ज्यांच्याकडनं भागवत ऐकलं
ते पण हे सगळे ज्ञानी लोक होते. त्यांनी तत्वतः कृष्णांना जाणलं होतं आणि त्यांच्या ज्ञानामध्येच ते स्थित होते. कृष्णाशी त्यांचं चिरंतन नातं होतं आणि ते जे सगळं जे काय करत होते ते जगताच्या कल्याणासाठी होतं, स्वतःच्या नाही. हो, तर ओके, ही लोक आहेत जी कृष्णांकडे जातात, कृष्ण पण त्यांच्याकडे येतात. माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. यापैकी जो पूर्ण ज्ञानात आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तो श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. हरे कृष्णा. आता मग भगवंतांना ह्या चार पैकी कोण आवडतं बघा. तर जो पूर्ण ज्ञानात आहे आणि सदैव शुद्ध भक्तीमध्ये मग्न आहे. आता परत शुद्ध भक्ती व सेवेमध्ये मग्न आहे, म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये ज्याने जोडून घेतलंय तो श्रेष्ठ आहे आणि कृष्णांना ते खूप प्रिय आहेत आणि त्यांना कृष्ण अत्यंत प्रिय आहेत. बाकीचे तीन का नाही, तर कसं असतं, ज्याला आर्त आहे त्याचं दुःख काहीतरी आहे ते दूर झालं की तो कदाचित कृष्णांना विसरून जातो. अर्थार्थीचं पण तसंच असतं. धन मिळालं की काय कदाचित कृष्णांना विसरून पण जाईल. जिज्ञासू मध्ये दोन गोष्टी होऊ शकतात, कदाचित ज्ञानात स्थित होईल किंवा हा माझी जिज्ञासा मिटली, असे असे कृष्ण आहेत, आता कृष्णांना बाय बाय, असं पण होऊ शकतं. पण जे ज्ञानात असतात ते कधीही कृष्णांना एक क्षणासाठी पण विसरत नाहीत. त्यामुळे जे ज्ञानात स्थित आहेत ते कृष्णांना आवडतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. बहुनां जन्मनामन्ते ज्ञानावान् मां प्रपद्यते. हरे कृष्ण. बहुनां जन्मनामन्ते ज्ञानावान् मां प्रपद्यते. वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हरे कृष्ण माताजी. क्षमा माताजी. हरे कृष्णा. अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. हरे कृष्णा. तर बघा की हे एका जन्मात वगैरे होईल असं नाही, तर हा अनेकानुक जन्मांचा पण प्रवास असतो आपला. तर ह्याच्यानंतर जेव्हा कधी वास्तविक ज्ञान येईल की आपण कोण, आत्मा, मग परमात्माशी आपलं नातं काय वगैरे त्याच्याशी नातं जोडून घेऊ, हा, तेव्हा मग आपण त्यांच्यामध्ये स्थित राहू शकतो. आणि जे कोण असे असतात त्यांना महात्मा म्हटलंय. आलं लक्षात तुम्हाला महात्मा कोण आहे? तर कृष्ण हे सर्व गोष्टींचं परम कारण आहे हे जाणून ते भगवंतांना पूर्ण शरण येतात आणि त्यांच्याशी जोडलेले असतात. त्यामुळे गोप सखे, आपण नारद मुनी वगैरे बघितले, सगळे संत, ही वृंदावनातली ही सगळी, तर असे. आणि हे महात्मे अत्यंत दुर्लभ आहे. ओके? हा घ्या माताजी, हे भगवंतांचं गोलोक धाम आहे. वाचा माताजी. हरे कृष्ण. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतांची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतांवर मी त्यांची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्णा. हा, तर इथे ना आपण कशी भक्ती उपासना करतो ते सांगितलंय बघा. तर आपल्याला फक्त कसं असतं ना, आपल्याला देवाची आठवण कधी येते की काहीतरी हवंय म्हणून. मग आज ज्याचा जो स्वभाव आहे त्याप्रमाणे तो वेगवेगळ्या देवी देवतांना शरण जातो आणि अशा वेगवेगळ्या आपण व्रत वैकल्य वगैरे करतो. पण का करत असतो तुम्ही विचार करा, की आपल्याला काहीतरी हवं असतं, आपलं काहीतरी टार्गेट असतं. हे कॉन्ट्रॅक्ट मिळू दे, ती परीक्षा पास होऊ दे, अशा टाईप. मग हा मनुष्याचा स्वभावच तसा आहे. तर जेव्हा ज्ञानात स्थित होतो ते आता बघितलं, भक्त कसे असतात, महात्मा. बाकीचे हे असं असतं, भौतिक इच्छा असतात म्हणून देवी देवतांकडे जातो. मग जेव्हा कृष्ण काय म्हणतात की ऍटलिस्ट कृष्ण 21व्या श्लोकात सांगतात ते प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे, मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. मग जेव्हा आपण विशिष्ट देवी देवतांची उपासना करतो ना, तेव्हा
मी त्याची श्रद्धा त्या ऍटलिस्ट म्हणजे बाकी कोणाकडे जात नाहीये तर ते ज्या देवी देवतांकडे जात आहे त्यांची तरी उपासना करू देतात. म्हणजे कसं होतंय की कधी ना कधीतरी कुठल्या तरी जन्मात कृष्णांना पण तुम्ही जाणू शकाल. अ, आता ही देवी देवतांची उपासना म्हणजे कसं असतं, मी तुम्हाला सांगितले की सगळ्याचा उगम कोण आहेत? कृष्ण. आणि हे देवी देवता आहेत ना, हे वेगवेगळ्या पोस्टवरचे मॅनेजर असल्यासारखे आहेत. मग किंवा एक झाड आहे ज्याचं मूळ कृष्ण आहे आणि वेगवेगळे फांद्या, पानं, फुलं हे वेगवेगळे देवी देवता आहेत. मग जेव्हा आपण एका देवाकडे जातो आणि काहीतरी मागतो, त्याची उपासना करतो, तेव्हा ते कसं आहे माहित आहे, तुम्ही झाडाच्या एखाद्या पान किंवा फुलाला थोडंसं पाणी घालणं, आणि काहीतरी म्हणजे आपलं चंदन वगैरे लावणं, उदबत्ती दाखवणं, ते म्हणजे त्याची म्हणजे त्याची देवी देवतेची पूजा करायची म्हणजे झाडाच्या एका पानाची पूजा केल्यासारखी. तेच जर का आपण कृष्णाची केली तर झाडाच्या मुळाला पाणी घालण्यासारखं आहे, की ज्यामुळे मूळ ते पाणी सगळ्यांकडे पोहोचवतं. पूर्ण झाड हरभरं राहतं, टवटवीत. आणि मग ते म्हणजे कसं आहे, तुम्ही कृष्णांची उपासना केली तर मुळाला पाणी घालण्यासारखं. त्यामुळे सगळे देवी देवता, आपले पितृ सगळे आनंदी राहतात. हं? पण जर का देवी देवतांची करत असलो तर कृष्ण त्यातही आपली श्रद्धा असू दे म्हणतात. दुसरीकडे काहीतरी करण्यापेक्षा ते तरी बरं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं ना, देवी देवतांना आपले जेवढी हे करतो ते काहीतरी देणं त्यांना भाग असतं शेवटी. पण त्यांना पण ह्या शक्ती या कृष्णांपासूनच मिळाल्यात. हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित अनित्य असतात. देवतांची उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्णा. बघा, आता जेव्हा मग वेगवेगळ्या देवी देवतांकडे आपण श्रद्धेने जातो, त्यांची कृपा प्राप्त करावी अशी इच्छा करतो, हा, तेव्हा ते पण आपल्याला काय ते देतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात. पण त्यांना ही जी पॉवर आहे ना, ही कृष्णांकडून दिलेली आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं ना, इथले प्रमुख उगम कोणाच्या हातात आहे? सगळं कृष्णांच्या. आणि ही देवी देवता मॅनेजर प्रमाणे त्या त्या पोस्टवर आहेत. त्यांना ही जी पॉवर, काही शक्ती आहेत, ह्या पण भगवंतांकडूनच आलेल्या आहेत. त्यामुळे अल्टिमेटली त्यांनीच आपल्या इच्छा पूर्ण केलेल्या असं कृष्ण सांगतायत की त्या मीच केलेल्या आहेत. कारण कुठल्या पण कंपनीच्या मालकानेच त्या मॅनेजरना वगैरे ते सगळे पॉवर पैसे दिलेले असतात ना. इथे बघा दाखवलंय की जीवनात काही प्रॉब्लेम आल्यावर शंकर आहेत, ब्रह्मदेव आहेत. आपण पण सगळ्या कथांमध्ये ऐकतोय की ते क्षीरसागरामध्ये विष्णूंकडे जातात की नाही, मदत करा म्हणून. पृथ्वी सगळीजण ती त्यांच्याकडेच जातात. तसं आपणही स्ट्रेट त्यांच्याकडे गेलेलं चांगलं. का माहित आहे, ही जी फळं आपल्याला मिळतात ही नित्य नसतात. अ ते एखादं इच्छा पूर्ण होते, त्यानंतर दुसरं काहीतरी होतच, मग दुसऱ्यासाठी जावं लागतं. असं म्हणजे मर्यादित असतात. ती काही चिरंतन टिकणारी सुख नसतात. आणि भगवंतांची भक्तीतली जी हे आहे ती मात्र तुम्हाला आपण कालपासून बघतोय की भक्ती जी तुमची आहे ही तुमच्या पुढच्या पुढच्या जन्मामध्ये मोजली जाते. की तुम्ही किती जप केला, किती वेळा भक्तीच्या सेवेमध्ये काय केलं. छोटी छोटी त्या खारुताईची गोष्ट आठवते ना, राम सेतू बांधताना छोटासा दगड हे करत होती, टाकत होती, तर रामाने स्वतः उचलून घेतलं, पाठीवरून 3 बोटं फिरवली. आजही आहेत खारुताईच्या पाठीवरती बोट. असं ही फळं जी आहेत ना, ही नित्य नसतात. आणि दुसरं आहे ना, जेव्हा आपण तुम्ही देवतांची उपासना करता त्या त्या देवांच्या लोकाला प्राप्त करता. आणि जर का मोक्ष हवाय, आपल्याला भगवंतांच्या धामात जायचंय, तर जे भगवंतांची भक्ती करतात ते भगवंतांच्या धामात जातात. सोपा आणि सरळ मार्ग आहे. आणि एक सांगू का, आपण भक्ती ना, हे पण देवी देवता अतिशय शुद्ध भक्त आहेत कृष्णांचे. काहीतरी पुण्य आहे, चांगले आहेत, म्हणूनच ते देवी देवतेच्या पोस्टवर आहेत. मग आपण आहे ना, कसे असतो माहितीये, तो एक मित्र असतो बघा आपला, की जो भेटला की
सारखे पैसे उधार मागत असतो, तसे आपण आहे. आपण देवी देवतांच्या मंदिरांमध्ये का जातो, हे दे ते दे करायला? तर आपण देवतांकडे जाताना पण कसं जायला पाहिजे, तर तिथं जा, थोडासा वेळ असला तर बाळा आवाज करू नको. तिथे जा, थोडा वेळ असला तर जप करा शांतपणे एखाद्या बाजूला बसून. त्यांच्यासाठी जाताना फुलं वगैरे घेऊन जा, एखादं स्तोत्र म्हणा. आणि त्यांच्याकडे मागताना भक्ती मागा. आपल्या कुलदैवत वगैरे ह्यांच्याकडे पण मागताना एकच मागा की मला कृष्णांची भक्ती असू दे, हृदयात त्यांचं स्मरण असू दे. हा, आणि सारखं नुसतं मागायलाच जायचं नाही, काहीतरी त्यांच्या आनंदासाठी पण जा. ती पण शुद्ध भक्त आहे. आणि आहे ना, गणपतीनी बघा, व्यासदेवानी काय सांगितलं होतं की तू अजिबात न थांबता एकसारखं लिहायला हवंस आणि समजून घेऊनच लिहायला हवंस. समजून न घेता तू एक शब्द पण नाही लिहू शकत. म्हणजे ह्याचा अर्थ ही सगळी भागवतम, ही पुराण, हे सगळं गणेशजींनी समजून घेऊनच लिहिलंय ना. हा, मग त्यासाठी आपण त्यांच्याबद्दल हे हवा, आदर द्यायला हवा. आणि त्यांची स्तुती वगैरे गायला हवी आणि मागताना भक्ती मागावी. ओके, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केलेले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. हरे कृष्णा. कसं आहे ना, इथे बघा कृष्ण काय सांगतायत. खूप लोक असं असतात की ही एक शक्ती आहे, एक प्रकाश आहे, एक नाद आहे. तसं काही नाहीये. तर हे कृष्ण अशांना अल्पबुद्धी म्हणतायत की ते ब्रह्मस्वरूपामध्येच अडकून पडलेत. जर का तुम्ही आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रांचा अभ्यास केला तर कळेल की भगवंतांना त्यांचं रूप आहे ते गोविंदम आदिपुरुषम. ब्रह्मानी त्यांचं असं वर्णन केलेलं आहे, त्यांना प्रणाम अर्पण केलेले आहेत. गोविंदम आदिपुरुषम भजामी प्रणामहम, असं ते श्लोक आहे काहीतरी. तर त्यांचं कसं आहे माहितीये, आपल्या डोक्यावर मोरपीस, हातात बासरी, असं त्यांचं छान रूप आहे. पितांबर धारण करतात वगैरे. हा, जे त्यांना आपण प्रकाश वगैरे समजतात त्यांना कृष्ण अल्पबुद्धी म्हणतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर त्यांना ते असे निराकार नाहीयेत, सगुण साकार रूप आहे. हे बघा, हे भगवंतांचं सगुण साकार रूप आहे. माताजी वाचा. हरे कृष्णा. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधी प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा अच्युत असल्याचे ते जाणवू शकत नाहीत. अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान, भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणी जाणत नाही. हरे कृष्णा. बघा, की मूढ आणि अज्ञानी लोकांना ना मुळात कृष्ण कधी प्रकटच होत नाहीत. कारण आत्ताच सांगितलं ना, आपली इच्छाच नसली, आपण त्यांच्याकडे गेलो नाही ना, एक पाऊल आपण टाकलं तर 10 पावलं कृष्ण टाकतात. पण तो हात आपण त्यांच्याकडे द्यायला हवा. त्यामुळे जे अत्यंत मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, अशांना कृष्ण कधी प्रकट होत नाहीत. हा, आपल्याला त्यांना जाणायचं असलं तर आपल्याला आहे ना, त्यांच्याकडे जावं लागेल, योग्य मार्गदर्शन ज्ञान गुरूंकडून मिळवावं लागेल. हा, आणि ते बघा कसे आहेत, ते सगुण आहेत, ह्या गोविंदम रूपात आहेत. त्यांच्या गोलोकधामात कृष्ण असे आहेत, बिलकुल निराकार वगैरे नाहीत. त्यांचं रूप असं आहे बघा. तर आपण आहे ना, आणि कृष्ण त्रिकाल ज्ञानी आहेत. म्हणजे भूतकाळात काय झालं, भविष्य काळात काय होणार आणि वर्तमानात काय चाललंय हे सगळं जाणतात ते. हा, आणि कृष्ण सर्व जीवांना जाणतात, पण त्यांना पूर्णपणे कोणच जाणू शकत नाही. ते सगळ्यांना जाणतात, प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत, सगळ्यांच्या मनातलं त्यांना व्यवस्थित माहित आहे. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. येषां गन्धकतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. हरे कृष्ण. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्मे केली आहेत आणि ज्यांनी पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत,
ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्णा. तर बघा, आता मी सुरुवातीला पण तुम्हाला म्हटलेलं, तर हा श्लोक 7.28 लक्षात ठेवा, की जर का तुम्ही या मार्गाकडे आलेला आहात, इथे थांबून काहीतरी ग्रहण करू शकताय, तर नक्कीच ह्या जन्मातली आणि पूर्वजन्मातली आपली पाप कर्म आहेत ना, ती पूर्ण नष्ट झाली आहेत आणि कुठेतरी पुण्यकर्म सुकृत केली असणार आहेत. काहीतरी राधाकृष्णांची, गुरूंची कृपा, पूर्वजांची कृपा आहे, की ज्यामुळे आपण ह्या द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडून घेऊ शकतो. ह्याचा तुम्ही ना स्वतः अनुभव घ्या. आता तुम्ही 18 दिवसाचा क्लास केलात आणि मंदिरांमध्ये वगैरे जाल, थोडं गीता वगैरे वाचाल, भागवतम ऐका त्यासाठी. हा, तर आहे ना, हे सगळं करताना मग आपल्याला वाटतं ना, ह्यामुळे बघा, तुम्ही गीता शिकणं हे स्वतःच एक स्वतःसाठी अतिशय छान काम केलेलं आहे असं जाणवेल बघा तुम्ही 18व्या दिवसानंतर. तर आपल्याला वाटतं ना, आपण पण दुसऱ्यांना सांगावं आणि तुम्ही सांगा अवश्य, ही पण सेवा आहे हा भगवंतांची. हे कृष्ण ज्ञानाच्या प्रसारासाठी आमची लिंक वगैरे तुमच्या सगळ्यांमध्ये ओळखीच्यांमध्ये वगैरे सेंड करा, सजेस्ट करा. पण तुम्ही बघा त्यातली किती जण येतात. कधी कधी ती तुम्हालाच विचारणार की काय हे ह्या तरुण वयात असं काय करायचं असतं किंवा लहानपणीच करायचं असतं का. ऍक्च्युली प्रल्हाद महाराजांनी सांगितलंय की ज्या क्षणी मिळाले कळले तेव्हापासून जोडून घ्या. एक क्षण पण इथे वाया घालवू नका. पण बरेच लोक येत नाहीत का, तर हे इथे कारण दिलेलं आहे बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा इथं ना मृगारीची ही गोष्ट आहे. म्हणजे गुरूंचं येणं काय असतं बघा. हा एकदा नारद असेच प्रवास करत असतात आणि त्यांना एक हा हे भेटतो शिकारी. आणि नारद बघतात की हा ना प्राण्यांची शिकार करून ना त्यांना एक पटकन मारत नसतो, त्यांना तडफडवत ठेवत असतो. ते नारद समोर बघतात आणि नारदांना ते खूप विचित्र वाटतं आणि नारद त्याला म्हणतात, तू असं का करतोयस म्हणून. मग तो म्हणतो, माझं कामच आहे शिकार करणं. मग का शिकार करतोस. तर माझ्या कुटुंबाचं मला पोट भरायचंय आणि ह्यांना असं तडफडवतोयस का, तर मला बघून मला छान वाटतं ते बघायला. मग नारद म्हणतात, तुला कळतंय का तू काय सांगतोयस, कुणासाठी, पोट भरायसाठी करतोस. मग आणि म्हणतात त्याचे हे सांगतात परिणाम की काय होतील. आणि जा म्हणतात विचारून ये जा की तुझं हे म्हणजे तू हे ज्या कुटुंबासाठी करतोस ते तुझ्या त्याच्यात सहभागी आहेत का. तर ती मुलं, पत्नी, आई वडील ते सगळे सांगतात की बाबा तू आणून देतोस ते आम्ही खातो, पण तू ते चांगल्या मार्गाने कमव ना, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही तुझ्या पापात कसं सहभागी होईल. ते मृगारीने ऐकल्यावर ना त्याला खूप म्हणजे नशे उतरतात. आपण बघा आपली खाडकन डोळे उघडतात तसं होतं. आणि मग तो परत येतो धावत आणि म्हणतो, सगळं टाकतो हातातलं वगैरे आणि रडायला वगैरे लागतो की असं असं झालं म्हणून. मग नारदांना सांगतो, नाही मला पण चांगल्या मार्गावर यायचंय. आता तो पहिल्या फोटोतला मृगारी बघा. आणि नारद त्याला सांगतात की उपदेश करतात थोडासा, नाम घे वगैरे आणि सगळं जीवनाचा पण थोडाच हा, अगदी थोडा वेळ. आणि नारदांच्या वाटेने निघून जातात. काळही बराच जातो. परत एकदा नारद आणि अजून एक संत आहेत ते येत असतात ऋषी. हा वाटेवरून. आणि एक मुलगा येतो आणि माणूस येतो आणि थांबा थांबा म्हणतो. आणि त्यांच्या पायाखाली ना असं सगळं स्वच्छ करतो, पानं बिनं बाजूला करतो आणि असं काय काय उचलून बाजूला वगैरे टाकतो. तर नारद म्हणतात, काय करतोयस तू हे. तर म्हणतो, चालतं इथे थोडे कीटक आहेत, तुम्ही चालताना त्याच्यावर पाय वगैरे द्याल म्हणून त्यांना बाजूला करतोय. तर आणि मग प्रणाम वगैरे करतो आणि म्हणतो, तुम्ही मला ओळखलं नाही का. म्हणजे गुरुदेव मी तोच मृगारी आहे जो असा होतो. नारद आणि बरोबरच्या त्यांच्या त्या ऋषींना खूप आश्चर्य वाटतं की इतका फरक. तर बघा गुरूंच्या येण्यामुळे आपण नक्की बदलू शकतो, कृष्णांशी जोडून घेऊ शकतो. जर का गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न केला. माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. पूर्णपणे मतपरायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्णा. तर बघा की आता कृष्ण म्हणतायत की तुम्ही मला असं जाणलं तर मग मृत्यू समय पण जाणू शकाल मला. ते काय ते आता आपण उद्याच्या अध्यायात बघू. हा चालेल माताजी, बघा पुढे काही स्लाइड आहे का, नाही तर झालाय आपला आजचा अध्याय. तर हे ज्ञान आपण जीवनात वापरायला हवं. हा आजच्या अध्यायात जे शिकलो
तर कृष्णाबद्दलचं ज्ञान बघितलं की तो कसा महिमा आहे त्याचा बघितला, मिळवायला हवं ते, त्याच्या शक्तींचं ज्ञान, परा अपरा किंवा अंतरंगा बहिरंगा आणि तटस्थ अशा शक्ती आहेत. मग श्रीकृष्णांना शरण कोण जातं, कोण शरण नाही जात हेही बघितलं. मग थोडं देवदेवतांची पूजा हे पाहिलं. आणि मग खरी भक्ती आता बघितली की आपल्याला कृष्णांना त्यांच्या सगुण साकार रूपात बघायचंय, ते निराकार नाहीये. तर ओके, बघितलं आपण आजचा अध्याय. चालेल माताजी, रेकॉर्डिंग स्टॉप करा, झाला आपला आजचा अध्याय, मोठा आहे.